तर अंबाजोगाई येथल्या योगेश्वरी देवस्थानला भाविकांकडून 1 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली। मंदिराच्या 100 वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांना ही गुप्त पद्धतीने देणगी दिलेली आहे। बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी मुंबईतील भाविकांकडून गुप्त दान करण्यात आलेलं आहे। तर IPL सामन्याला सुरुवात होण्याआधी मुंबईत कोलकाता नाइट रायडर्स कडून जोरदार सराव केला जातोय। दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये KKR संघाकडून गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा बारकाईने सराव सुरू आहे। माजी क्रिकेटर अभिषेक नायर यांच्याकडून या खेळाडूंना फलंदाजीचं मार्गदर्शन करण्यात येत आहे। तर भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात बातमी आहे। चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा GDP 7.8% दराने वाढला आहे। या आधीच्या तिमाहीमध्ये हा विकास दर 8.4% इतका होता। तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा GDP 7.8% दराने वाढलेला आहे। सरकारकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली। आधीचा GDP 8.4% इतका होता अशी माहिती आहे। तर तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा GDP 7.8% दराने वाढलेला आहे। GDP 7.8% वाढल्याची माहिती मिळते। तिसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा GDP आता 7.8 या दराने वाढलेला आहे। सरकारकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली। आधीचा GDP 8.4% इतका होता। आता एक नजर टाकूयात हेडलाईन्स